नमस्कार मंडळी, मी कोमल विजय तायडे, नवसंकल्प फाउंडेशन सहसचिव. आज आपण ऐकत आहात संकल्प बोलके, विचारांना दिशा देणारा संवादातून परिवर्तनकडे. आज आपण आलो आहोत संकल्प बोलके भाग क्रमांक 4 मध्ये. आजचा विषय आहे वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त. मंडळी, सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास तेवढेच आहेत, पण काही लोक पुढे जातात आणि काही लोक कायम मागेच राहतात. मग प्रश्न वेळेचा आहे की वेळ वापरण्याच्या पद्धतीचा? याच विषयावर आज आपण सविस्तर संवाद साधणार आहे. आज आपल्या सोबत राज्यस्तरीय तज्ञ, मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक, प्रखर व्यक्ती, लेखक, एक अभ्यासू, संयमी आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व्यक्तिमत्व प्राचार्य प्राध्यापक अरविंद शिंगाडे सर. नमस्कार. नमस्कार सर, संकल्प बोलकेच्या या कार्यक्रमामध्ये आपले मनापासून स्वागत आहे. थँक्यू. सर, आज विशेषतः विद्यार्थी आणि तरुण वर्ग या माध्यमातून आपल्याला ऐकत आहे. सर, माझा पहिला आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे, आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेचे महत्व इतके का वाढले आहेत? अनेक जण बोलतात, मला वेळ नाही, मला वेळ आहे, मला वेळ झाला आहे. तर वेळेचं महत्व इतकं का वाढले आहे? सर्वप्रथम नवसंकल्प ग्रुपचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की या अत्यंत महत्वाच्या आणि तेवढ्याच दिशादर्शक अशा उपक्रमाला तुम्ही सर्वांनी सुरुवात केली, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि आज मला तुमच्यासोबत संवादाची संधी दिली, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचता येईल ती संधी पण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचे आभार सुद्धा. प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न कसा म्हणजे अत्यंत महत्वाचा आणि ज्यामध्ये आजच्याच धावपळीच्या जीवनात वेळेचं महत्व आहे असं नाही. वेळेचं महत्व हे त्रिकालबाधित आहे. संपत्तीचे वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे धन किंवा पैसा ही संपत्ती आहे, प्रतिष्ठा एक संपत्ती आहे, आपल्याला चांगलं आरोग्य असणं ही सुद्धा एक संपत्ती आहे. आणि या संपत्तीचे पॅरामीटर्स आहेत, कमी जास्त, बरोबर. प्रतिष्ठा सुद्धा एक संपत्ती आहे आणि याच्यामध्ये वेळ सुद्धा एक संपत्ती आहे. वेळ वगळता इतर सगळ्या संपत्ती ज्या आहेत त्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत, परंतु वेळ ही एकमात्र संपत्ती अशी आहे की जी सगळ्यांकडे सारखी आहे बघा. आणि त्यामुळे वेळेच्या बाबतीत आपण सर्वजण श्रीमंत आहोत. प्रत्येकाच्या वाट्यावरती दिवसाचे 24 तास हे सगळ्यांच्या वाट्यावरती आहेच. त्यामुळे वेळेच्या बाबतीत कोणी गरीब आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे या वेळेचं महत्व जे आहे ते त्रिकालबाधित आहे. ते आत्ताच वाढलंय अशातला काही भाग नाही असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आता आपल्याला ते वाढल्याचा भास होतो. त्याचं कारण असं आहे की अनेक वर्षांपूर्वी जी साधनं, जे गॅजेट्स आपल्या आजूबाजूला आहेत ते नव्हते आणि आता ते आपल्या सगळ्यांच्या समोर आले. त्यामुळे आता तसं आपल्याला भास होतो, परंतु वेळेचं महत्व हे तेव्हाही होतं आणि आताही आहे. मग आता ही वेळ नावाची जी संपत्ती आहे याचा विनियोग तितकाच महत्वाचा आहे प्रत्येकाच्या अंगाने. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थ्याला वेळेचं महत्व वेगळ्या अर्थाने सांगायचं काम पडू नये. ती इतकी महत्वाची ती संपत्ती विद्यार्थ्यांना जपली पाहिजे. तिचा ज्याला असं म्हणू की आपण पैसे खर्च करताना जसा विचार करतो त्याच्या कितीतरी पटीनं जास्त वेळ विनियोग करताना आपण विचार करावा. हे महत्व आता वाढल्यासारखं आपल्याला यासाठी वाटते की आता धकाधकीचं जीवन झालेलं आहे, आपल्याकडच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे आणि एका वेळेला अनेक टास्क मध्ये आपण स्वतःला काय म्हणू आपण त्याला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की हे महत्व आता वाढलंय, परंतु ते कायमस्वरूपी आहे आणि ते त्रिकालबाधित सत्य आहे असं मला वाटते. सर, आजचा विद्यार्थी असो किंवा तरुण, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत. तर मोबाईल आणि सोशल मीडियामुळे आपल्या वेळेवर किती आणि कसा परिणाम होत आहे? आताच्या जनरेशनचा हा महत्वाचा एक लाईफ ज्याला म्हणू पार्ट झालेला आहे आणि त्याच्यामधून तुम्ही आम्ही कोणीच सुटलो नाही. आम्ही तुमच्या एवढे होतो त्यावेळेला हे नव्हतं, पण आताच्या काळात याचा जो काही आपल्या आयुष्यामध्ये एक हळूच असा प्रवेश झाला आणि हळूहळू आपलं संपूर्ण
आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे अगदी दिवस निघाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याच्याच आपण सहवासात असतो. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण पॉझिटिव्ह तर सकारात्मक उपयोग करून घेणे हे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. बघा, मोबाईल आपल्या आयुष्यातून आता पुढच्या काळात वजा होऊ शकत नाही. अत्यंत गांभीर्यानं मला आपल्या समोर ठेवायचं आहे की आपण अशा सगळ्या वेगाने आज त्याच माध्यमातून आपण शेकडो लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे एखादा आजार जर का झाला तर ज्या अवयवाला आजार झाला ते आपण बाजूला नाही करत, किंवा डॉक्टर सुद्धा तसं काही सांगत नाहीत आपल्याला. मग तो जास्त वाढणार नाही किंवा त्याला प्रतिबंध कसा करता येईल यावरती आपण इलाज करतो. मोबाईलच्या सोबत आता सोशल मीडिया नावाचं जे एक प्रकार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे, त्यानं खरं तर ही व्याप्ती वाढली आहे. मोबाईलच्या सकारात्मक उपयोगावर आपण लक्ष द्यायला पाहिजे की ते आपल्याला आपलं जीवन किती सुकर केलेलं आहे. कधी काळी एखाद्या गोष्टीचा निरोप द्यायला 3-4 दिवसानंतर पत्र जात होतं. आज काही सेकंदात जगाच्या कोपऱ्यामध्ये आम्ही सगळं पोहोचवत आहे. ही अचिव्हमेंट आहे. हे तेवढंच आमच्या जीवनामध्ये त्यानं त्या पद्धतीनं केलं आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, स्पर्धा परीक्षांची तयारी करता. जगभरातलं लिटरेचर तुम्हाला एका क्लिकवरती आहे. हे पण आपण त्या पद्धतीनं ते बघितलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना मला असं वाटते की आपण याचा प्राधान्यक्रम जर का ठरवला तर मोबाईलनं आपली व्यस्तता वाढलेली नाही. मला एक विचार केला पाहिजे की माझ्या उपयोगाचं काय आहे, मी कधी त्याचा वापर करावा. आणि हे जेव्हा आपण करू त्यावेळेला मोबाईल आपला मित्र राहील. मोबाईल आपल्याला चांगल्या पद्धतीनं तो डिस्ट्रक्टिव्ह गॅजेटमध्ये तो जाणार नाही असं मला वाटते. त्याला मर्यादा आपण आपल्या स्वतःला घालून दिल्या पाहिजे. त्यामुळे आपल्या चर्चेचा जो दुसरा भाग आहे शिस्त, तर ती शिस्त फक्त ज्याला आपण म्हणू फिजिकल डिसिप्लिन यामध्येच नाही तर आपल्या वर्तनामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. त्यामुळे मोबाईलनं निश्चितच आपल्या दैनंदिन जीवनावरती परिणाम केलेला आहे, परंतु त्याला आपल्यावरती अधिकार गाजवू द्यायचा की आपण आपल्या सोयीनुसार त्याला वापरायचं, हा विवेक आपल्या सगळ्यांच्या अंगी असला पाहिजे की मला माझ्या कामाच्या वेळेस मी त्याचा वापर करू शकतो आणि मला जेव्हा इतर कामे करायची आहेत त्यावेळेला मी त्याला बाजूला ठेवू शकतो. एवढा कॉन्फिडन्स ज्या वेळेला येईल त्यावेळेला मोबाईल तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही असं मला वाटतं. सर, विद्यार्थ्यांना एक मोठी अडचण वाटते. अभ्यास, मित्र, छंद म्हणजे कोणाला किती वेळ द्यावा. माझा प्रश्न असा की विद्यार्थ्यांना अभ्यास आणि इतर गोष्टीचा योग्य समतोल कसा साधावा. अभ्यास अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अभ्यास हे आपलं गोल आहे, लक्ष आहे. म्हणजे तो आपला मार्ग आहे आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याचा. पण आता त्याच्या सोबत जे काही आपल्याला स्पीड ब्रेकर्स आहेत ते बाजूला करणे हे पण त्याच्यासोबत आपण जपलं पाहिजे. त्याची काळजी घेणं किंवा त्या पद्धतीनं ते करणं ते आवश्यक आहे. आता बरेचदा असं होतं की जे लोक एका वेळेला एक काम करतात ते ध्येयापर्यंत पोहोचतात, आणि जे लोक असं म्हणतात, आणि जे लोक एका वेळेला अनेक कामं करण्याचा प्रयत्न करतात ते एकही काम पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना त्या अडचणी येतात. त्यामुळे मला असं ठरवायला पाहिजे की आता माझं आत्ताचा गोल कोणता आहे, माझं टार्गेट कोणतं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाशी निगडित एक बाब आहे की मला कामांचा प्राधान्यक्रम ठरवणं. हे ज्यांना कळतं त्या लोकांना हा प्रश्न फारसा त्रासदायक ठरत नाही. बघा, त्याच्यामध्ये आपण कामांचं वर्गीकरण करणे हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत हे डिस्ट्रक्शन्स येऊ नयेत यासाठी आपण कामाचं वर्गीकरण, प्राधान्यक्रम ठरवणे. आपल्या आजूबाजूला जी काही कामं आहेत दररोज आपण जे पार पडतो त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत कामांचे. त्याच्यातला पहिला प्रकार आहे तातडीचं आणि महत्वाचं. एक. दुसरं तातडीचं आहे पण महत्वाचं नाही. तिसरं तातडीचं नाही पण महत्वाचं आहे. आणि चौथं तातडीचंही नाही महत्वाचंही नाही. तुम्ही तुमचे दैनंदिन कामं ज्या वेळेस करता त्यावेळेला तुमचं कोणतंही काम असो ते या 4 पैकी कुठेतरी बसतं. बघा, मी पहिला प्रकार सांगितला तातडीचं आणि महत्वाचं. उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि मला माझ्या कर्तव्याच्या ठिकाणी 6:45 वाजता हजर व्हायचं आहे.
पहिला प्रकार, तातडीचं महत्वाचं. दुसरं, याच्यामधलं दुसरं उदाहरण, तुमचा उद्या पेपर आहे, स्पर्धा परीक्षेचा असेल, एखाद्या आपल्या रुटीन आपल्या डिग्री डिप्लोमाचा असेल, तातडीचं आहे, महत्वाचं आहे. या कॅटेगरीमध्ये बसणारे हे काम आहेत की ते तातडीचं पण आहे, महत्वाचं आहे. मेडिकल इमर्जन्सी आहे, ऍक्सिडेंट आहे, कोणी अचानक आपल्या मदतीसाठी आपल्याला कॉल करते आहे किंवा त्याला आपली आवश्यकता आहे, असे कामं हे पहिल्या प्रकारामध्ये बसतात. एक. दुसरं, मी सांगितलं की तातडीचं आहे पण महत्वाचं नाही. आता बरेच आपले छंद आहेत. माझ्या एका मित्राला छंद आहे की आवडत्या हिरोचा सिनेमा लागला की त्याचा पहिला फर्स्ट शो पाहिला गेला पाहिजे. तातडीचं आहे पण महत्वाचं नाही. दुसरा प्रकार. तिसरा आहे, महत्वाचं आहे पण तातडीचं नाही. 6 महिन्यानं राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, महत्वाची आहे पण तातडीची नाही, मला नियोजन करायचं आहे आणि आतापासून मी त्याचं 6 महिन्याचं प्लॅनिंग करू शकतो. महत्वाचं आहे पण तातडीचं नाही, तिसरी कॅटेगरी. चौथी, महत्वाचंही नाही तातडीचं पण नाही, मित्रांसोबत गप्पा मारणे, टीव्ही पाहणे, सोशल मीडियावरती आपण टाइमपास करणे, हे 4 आपल्या आयुष्यातले दररोज येणाऱ्या कामांचं बायफर्गेशन तुम्ही या 4 मध्ये जेव्हा करायला लागता त्यावेळेला आपोआपच वेळ व्यवस्थापन होते, जे आपल्या याचा भाग आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःला एका चौकटीत शिस्तीच्या बसवता. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्या लोकांना कधीच मला वेळ नाही असं म्हणायचं काम पडत नाही. सर, वेळेची शिस्त नसेल तर त्याचा परिणाम थेट आयुष्यावर होतो. पण वेळेची शिस्त नसल्यामुळे तरुणांचे नेमके कोणते नुकसान होते? याची यादी खूप मोठी आहे. म्हणजे जे लोक नियोजन करू शकत नाहीत ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये खूप गोष्टींपासून वंचित राहतात. आणि याच्यामध्ये त्यांना जर का ते वेळेचं व्यवस्थापन करता आलं नाही किंवा या सगळ्या गोष्टींचा क्रम लावता आला नाही तर अनेक डिस्टर्बन्सेस त्यांना येत राहतात. बघा, काही लोकांच्या तोंडून आपण वारंवार एक शब्द ऐकतो, मला वेळ नाही. म्हणजे कधीही पाहते व्यस्त असतात. ते व्यस्त असतात परंतु त्यांचं काम परिणामकारक असतेच असं नाही. म्हणजे नुसती बघा, आता आपल्या घरी डोक्यावर फिरणारा पंखा आहे, तो फिरतो पण तो अंतर कापत नाही. तसं काही लोक प्रचंड व्यस्त असतात पण दे डिडंट अचीव एनिथिंग. ते करत राहतात, हे करायचं, ते करायचं, ते करायचं. मला समजलं पाहिजे माझं हित कशात आहे. एक. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला नकार देता आला पाहिजे, स्पष्टपणे नाही म्हणता आलं पाहिजे. ज्या लोकांना हे जमतं ना ते लोक कधीही या सगळ्या पुढच्या परिणामांपासून ते बाजूला होऊ शकतात. आम्ही बरेचदा काय होतं की अनेकांचे मन राखण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून मग पुढे प्रचंड ताण आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि ते करत करत आपल्याला मग पुढे राहावं लागतं. मी पटकन एक शब्द म्हणेपर्यंत समोरच्या व्यक्तीला थोडं वाईट वाटेल, पण अनेक प्रश्न पुढचे मी आता तिथे संपवतो. हा त्यामधला महत्वाचा भाग आहे. आणि एका वेळेला जर आम्ही एकापेक्षा जास्त कामं करत असू, आपण आता मल्टीटास्किंग झालो. बघा, मोटरसायकल चालवत आहोत, कानाला मोबाईल फोन आहे, मल्टीटास्किंग आहे. घरी चालता चालता म्हणजे आपण आपलं काम करत आहोत, कानामध्ये हेडफोन लावलेले आहेत, कोणासोबत तरी बोलणं चालू आहे, इकडे ते सुरू आहे. आम्ही अभ्यास करतो आहे, घरामध्ये वेगळ्या गोष्टींना आम्ही प्रतिसाद देत आहोत. हे जे मल्टीटास्किंग आहे, या मल्टीटास्किंगमुळे पण हे स्ट्रेस जो आहे तो वाढतो. मग वेळ व्यवस्थापन आहे, मग ताणतणाव व्यवस्थापन आहे, मग रिसोर्स मॅनेजमेंट आहे, म्हणजे आपल्या जवळच्या साधन संपत्तीचं व्यवस्थापन. या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. म्हणून मला प्राधान्यक्रम ठरवता आला, मला माझ्या वेळेचं नियोजन करता आलं आणि मला शिस्त लावता आली. आता शिस्त म्हणजे काही बाह्य प्रदर्शन नाही, बाह्य नियमावली नाही लोकांना दाखवण्यासाठी. ती आंतरिक एक प्रकारची आपण आपल्याला आपल्या गोल अचिव्हमेंटसाठी स्वतःला घालून दिलेली ते एक प्रकारची आराखडा आहे व्यक्तिमत्वाचा, वर्तनाचा. आणि त्याच्यामधून जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला आपल्या अशा गोष्टींना अपयश वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सापेक्ष असतात. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला एकाच परीक्षेमध्ये
मार्क मिळालेले आहेत. एका वर्गातले 2 विद्यार्थी, एका विद्यार्थ्याला मार्क मिळालेले आहेत 100 पैकी 90 आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला मार्क मिळालेले आहेत 100 पैकी 50. 100 पैकी 50 मार्क मिळवणारा विद्यार्थी प्रचंड आनंदी आहे, तो पेढे वाटतो. आणि 100 पैकी 90 मिळवणारा जो आहे तो प्रचंड धक्क्यात आहे. ती सापेक्षता कोणती आहे? तर 90 वाल्याला अपेक्षा होती मला 99 पडायला पाहिजे. ज्याला 50 भेटले तो म्हणते की माझं काय 35-40 वरही जमलं असतं, त्याला 50 मिळालेले आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्या गोष्टीतून कशा पद्धतीचा आनंद घ्यायचा हे सुद्धा या सगळ्या याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन ज्यांना करता येतं आणि त्यांच्या याच्यामध्ये येणारे हे जे डिस्टर्बन्स आहेत ते अगोदर त्याला बाजूला करू शकतात. त्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत की आपण मल्टीटास्किंग, एक तो गोंडस शब्द आहे, पण एकाच वेळेला आपण त्याच्यामधून जास्त कामं डोक्यावरती घेऊन एकही पूर्णत्वात जात नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जर विलगीकरण करता आलं, याच्यानंतर हे त्याच्यानंतर ते, तर त्याचा परिणाम चांगला होतो असं मला या निमित्तानं या प्रश्नावरती बोलताना असं मला वाटतं. सर, बऱ्याचदा आपण ऐकतो की बहुतेक जण म्हणतात आज नाही उद्या करू. तर उद्या करू ही सवय वेळेची शिस्त पूर्णपणे बिघडवते का? आज नाही उद्या करू अनेक लोकांचा हा एक लाईफचा पण पार्ट झालाय. एक माणूस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतात झाडाखाली सावलीत बाजीवर मस्त पडलेला होता आणि दुसरा एक उद्यमशील तिथून चालत जात होता आणि तो त्याला पाहून त्याला कीव आली की हे कसं शक्य आहे. म्हणजे तो काम करणारा माणूस बाहेरच्या प्रांतातला होता, म्हणजे आपल्या इकडचं बोलत झालं पश्चिम महाराष्ट्राचा, आपण विदर्भातले. तर आपला विदर्भातला माणूस उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याच्या झाडाखाली शेतात मस्त आराम करत होता. हा तिकडून जाता जाता म्हणे, अरे बाबा तुला कळतं का तू काय करत आहे? तो म्हणे काय झालं? तू आता एवढं कामाचे दिवस आहेत, तू मस्त आराम करत आहे, उठ आणि कामाला लाग. तो म्हणे त्यानं काय होईल? आपला इकडचा माणूस म्हणे तू जर उठला काम करायला लागला तर तुला चांगल्या पद्धतीनं त्याचे निकाल मिळतील आणि तुझ्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. जरा ये, तुझं आरोग्य चांगलं राहील. मग म्हणे आरोग्य चांगलं राहिल्यानं काय होईल? तो म्हणे तुला तुझे पैसे खर्च होणार नाहीत. बरं, पैसे खर्च झाले नाही तर त्यानं काय होईल? तुझ्याजवळ चांगली संपत्ती वाढेल. बरं, म्हणे संपत्ती वाढली, मग त्यानं काय होईल? त्या संपत्तीचा तू तुझ्यासाठी उपयोग करून घेशील. मग हा उपयोग मी केला तर त्यानं काय होईल? तर तो त्याचे उत्तर देऊ देऊ कंटाळला. तो म्हणे तू निवांत राहू शकशील. तर हा आपल्याकडे सगळे म्हणे मग मी आता काय करून राहिलो? माझं तेच आहे. मग ही जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीमुळे म्हणजे समाधान कोणत्या गोष्टीत मानायचं, त्याची तळमळ काय आहे की ती काम केलं पाहिजे, हा आपल्या त्याच्यामध्ये खुश आहे. मग ते कोण्या पद्धतीनं आपण मानायचं, ती उद्यमशीलता. आता लोकांमध्ये काय झालं आहे, विशेषतः आताची पिढी, आपण जेन झी मध्ये राहतोय सध्या, त्यांचं आणि आमचं जे काही जनरेशन आहे त्यांच्यामधला तो गॅप सध्या आपल्याला दिसतो. आणि आता या सगळ्यांचं ज्याला म्हणू आपण कोऑर्डिनेशन आहे, तो पण याच्यामधला एक महत्वाचा पैलू आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आताचा तरुण जो आहे त्या तरुणाला आता त्याचे स्वप्नच वेगळे आहेत. म्हणजे मी पालक या नात्याने ज्या वेळेला ते पाहतो, किंवा आमच्या पिढीचे जे लोक आहेत 50 किंवा त्याच्या पुढचे, तर त्यांना असं वाटतं की यांनी आता चांगलं करिअर केलं पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे. आणि मुलांना मात्र वेगळ्या गोष्टींमधला इंटरेस्ट आहे. मग तो मी समजून घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये जनरेशन गॅप आहे, परंतु तो एकमेकांना समजून घेण्याचं आपलं ते पुढे जात राहील. आणि त्याच्यातून मग सुवर्ण मध्य काढत काढत त्यांची पण नाराजी होणार नाही आणि आपण पण म्हणजे पालक या नात्याने मोठ्यांना पण त्याच्यातून वाईट वाटणार नाही किंवा त्यांचा भ्रमनिराश होणार नाही. सर, सर्वांना लहानपणापासूनच सवयी लागतात असं म्हणतात. अनेक वेळा ऐकतो आपण असं म्हणतात की लहानपणी वळण आणि सवय नाही लावल्या आई वडिलांनी. तर पालकांनी मुलांमध्ये वेळेची शिस्त आणि निर्माण कशी करावी? शिस्त मी अगोदर सांगितलं की तुम्हाला आता मुलांची जी पिढी आहे ती आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणजे काय, मी गांभीर्यानं सांगतो, ऐकण्याच्या म्हणजे लिटरली ऐकण्याच्या. मग काय, दे आर फॉलोअर्स, ते तुमचं अनुकरण करण्याच्या मनस्थितीत आहेत.
म्हणजे मी पालक म्हणून मुलांना रोज सकाळी, माझ्या मुलांना समजा जर भाषण देत असेल की दररोज सकाळी लवकर उठावे, नेहमी खरे बोलावे, ह्या सगळ्या आदर्शवादाच्या आणि मूल्यांच्या वगैरे त्या गोष्टी आहेत, त्या भाषणातून आता ऐकणारी पिढी राहिलेली नाही. ती कोणती पिढी आहे? ती पिढी आहे आता फॉलो करणारी. ते विचार करते. माझे बाबा मला जर सांगतात की दररोज सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे, तर मला जे सांगतात ते उठतात का, याचा विचार करणारी ही पिढी आहे. त्यामुळे आता जबाबदारी मोठ्यांची वाढली. मला जर माझ्या मुलांमध्ये शिस्त आणायची आहे, तर पहिल्यांदा मला ती आत्मसात केली पाहिजे, म्हणजे मोठ्यांना. आणि ज्या वेळेला हे असं करू, त्यावेळेला त्यांना आपोआपच, म्हणजे 10 गोष्टी सांगितल्यापेक्षा एक गोष्ट करून दाखवली तर त्याचा परिणाम अधिक चांगल्या पद्धतीनं होते. आता शिस्त मुलांमध्ये निर्माण करणे हा एक खूप मोठं टास्क आहे. शिस्तीला आपण पालकांनी म्हणा किंवा आताच्या जनरेशननी वेगळ्या अर्थाने असं घेतलंय की शिस्त म्हणजे एकदम आपल्याकडे ज्याला असं म्हणू आपण मिलिटरी डिसिप्लिन, त्या पद्धतीचं अगोदरच्या पिढीला वाटत होतं. पण आता तसं नाही. आता विश्वासात घेणे आणि चांगल्या पद्धतीनं काम करून घेणे हा शिस्तीचा एक नवीन पैलू आहे. म्हणजे बघा, मुलांना किंवा आताच्या जनरेशनला एखादी गोष्ट आपण ज्या पद्धतीनं सांगतो, तर ती गोष्ट ते मुलं करतात. परंतु तुमच्या सांगण्याच्या पद्धतीवर सुद्धा त्याची यशस्वीता किंवा त्याची जी तीव्रता आहे ती अवलंबून आहे. मी त्यांना विश्वासात घेऊन सांगत असेल की तू हे चांगलं करू शकतोस, लवकर केलं तर निश्चित मला आनंद होईल. पण मी जर त्याच्यामध्ये अधिकारवाणीनं एखादी गोष्ट सांगत असेल तर कोणाचा इगो हर्ट होण्याची त्याच्यामध्ये जास्त शक्यता असते. त्यामुळे ह्या गोष्टी आता मोठ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्याच्यामध्ये आमची जबाबदारी जास्त आहे. म्हणजे शिक्षक या नात्याने माझं वर्तन माझ्या मुलांच्या समोर अत्यंत जबाबदारीचं असणं हे शिस्तीचं आहे. शिस्त आता छडी लागे छमछम विद्याई घमघम नाही, तो काळ होता एक, त्याच्यातून आम्ही गेलो आहे. परंतु आता ते राहिलेलं नाही. तर काय राहिलं? प्रत्येकाला आत्मसन्मान आहे. मुलांना विश्वासात घेऊन जर का आपण सांगू तर ते प्राऊड फील करतात. बघा, एक छोटीशी गोष्ट आहे. समजा आपल्याला आईला एखाद्या साडी घ्यायची आहे नवीन एखाद्या सणाला, आणि ती दुकानात जाऊन तिच्या आवडीचा कलर घेणार. पण हे घेण्याच्या अगोदर ती आपल्या छोट्याशा मुलीला विचारते की आई आई विचारते मुलीला की बाळा, मला साडी घ्यायची आहे, पण मला कोणता कलर चांगला दिसेल. मुलगी छोटीशी आहे घरामध्ये, आणि त्या मुलीला इतका प्रचंड अभिमान वाटतो की मला माझ्या आईनं विचारलं. मुलांची ही पहिली गरज आहे, काय की माझं कोणीतरी आहे आणि मी कोणाचं तरी आहे. आणि मग त्यामुळे ते सांगत सुटते मैत्रिणींना, शेजाऱ्यांना, मोठ्यांना, माझ्या आईच्या अंगावरची साडी आहे ना, ही माझ्या पसंतीची आहे. अगदी त्याच पद्धतीनं सगळ्याच वयोगटातल्या मुलांचं आहे. म्हणून आता पालकांची जबाबदारी काय? मुलांना नेतृत्व करण्याची संधी देणं. चुकतील, आता पालकांचं असं सुरू आहे की इतका नन्नाचा पाढा आहे, हे करू नको, त्याच्यासोबत जाऊ नको, त्याला हात लावू नको, हिच्यासोबत बोलू नको, नाही नाही नाही, इतकं ते त्याच्यावर काय म्हणू आपण हॅमरिंग सुरू आहे की त्यामुळे त्या मुलांना आपोआपच अशी ईर्ष्या निर्माण होती की नाही, हे पाहिलं पाहिजे. एखाद्या गोष्टीवर तुम्ही म्हणा की याला हात लावू नको, वारंवार 2-4 वेळेस, तुम्ही नसताना ते मूल नक्कीच त्याला जाऊन ते तपासून येणार. म्हणून आपण असं करताना त्यांना नेतृत्वाची, त्यांना पुढे जाण्याची संधी देणं हे शिस्त लावण्याचं एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतंय. आणि मुलांना ज्या वेळेला आपण विश्वासात घेतो, त्यांना सांगतो, त्यावेळेला ते मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन त्यापेक्षा जास्त त्यांच्या अंगी जेवढ्या क्षमता आहेत त्या चांगल्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात. सर, आतापर्यंत आपण वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त या विषयावर अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. विद्यार्थी असो, तरुण असो किंवा पालक, सगळ्यांना स्वतःकडे पाहायला लावणारे विचार आपण ऐकले. अनेक प्रश्न उत्तर आपल्याला इथेच मिळाली आणि असं वाटत आहे की आता प्रत्येक जण आपण आपल्या वेळेचा नेमका वापर कसा करतो हा विचार स्वतःला करत असेल. पण याच दरम्यान आमच्याकडे काही प्रश्न प्रेक्षकांकडून आले आहेत, जे अगदी त्यांच्या रोजच्या अनुभवातून आलेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असलेले प्रश्न आहेत. म्हणून सर, आता आपण थोडं प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे वळूया आणि त्यांच्याही काही शंकांना तुमच्या शब्दात दिशा देऊया.
जर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. सर माझा एक प्रश्न होता, मेहनत जास्त असूनही सर यश कमी का मिळते? हा, यश आणि मेहनत याच्यामधलं जे रिलेशन आहे ते पण मी अगोदर बोलल्याप्रमाणे ती सापेक्षता आहे. म्हणजे त्याला कसं समजायचं, आता यश आपण कसं मोजतो याच्यावरती ते बऱ्यापैकी अवलंबून आहे. बघा, 2 भांडे आहेत, एका भांड्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये 5 लिटर पाणी बसतं, एका याच्यामध्ये 3 लिटर बसतं, त्याची कॅपॅसिटी आहे. आता 5 लिटर ज्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यात 3 लिटर आपण दूध ठेवलंय, ज्याची 3 लिटर आहे त्याच्यामध्ये 2.5 लिटर ठेवलंय. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की कोणत्या भांड्यात जास्त पाणी आहे? तर निश्चितच आपण जर त्याचं म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर 3 लिटर हा आकडा मोठा आहे, 2.5 पेक्षा 3 मोठा आहे. पण ते 3 लिटर कुठे आहे? ते 5च्या कॅपॅसिटीत 3 आहे आणि 3च्या कॅपॅसिटीत 2.5 आहे. हे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला त्याचा रेशो जर का काढला तर 3 मध्ये 2.5 असणं हे जास्त आहे, बरोबर? तसं आपण जे परीक्षेमधलं यश आहे, तुमचा प्रश्न त्या परीक्षेच्याच यशाच्या अनुषंगानं असावा असं मी गृहीत धरतो. की ते यश आपण कशा पद्धतीनं मोजतो, मी अगोदरही बोललो की ज्या मुलांची कॅपॅसिटी, क्षमता जशी आहे तशा पद्धतीनं त्याचं यश त्याला ते भावते किंवा त्याला त्याच्यावरती त्या यशाचा परिणाम होतो. म्हणजे ज्याची कॅपॅसिटी मेरिटची आहे तो मेरिटमध्ये येणे म्हणजे त्याला त्याचं आउटपुट मिळणे हे सापेक्षता आहे. आणि ज्याची कॅपॅसिटीच मुळात 60% आहे त्याला त्याच्यामध्ये 59 आला तरी तो मेरिटच आहे. म्हणून काय आहे की आपण मेहनत आणि यश, तुम्हाला त्याची परिणामकारकता काय आहे याच्यावरती त्याची गिनती करावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये आपली गल्लत कुठे होते तर आपण जेव्हा कंपॅरिझन करतो त्यावेळेला ते कमी आणि जास्त वाटू शकतं. बघा, बरेचदा असं होतं की मी माझं जे यश आहे ते सेलिब्रेट न करता दुसऱ्याच्या यशाबद्दलची ईर्ष्या मनात ठेवून माझा आनंद हिरावला जातो, असं आजूबाजूला पाहायला मिळतं. पालक त्याला जास्त दोषी आहेत असं माझं एक प्रामाणिक मत आहे. त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या मुलांच्या क्षमता ज्या वेळेला विचारात घेतो त्याच्या अगोदर त्याच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. ज्या मुलांनी खरोखरच मेहनत केली आणि त्याला हे यश मिळालं त्याची जाणीव ज्या पालकांना आहे ते कधीच कमी जास्त असं म्हणत नाहीत. त्याची मेहनत जी आहे ती निश्चितच त्यानं चांगली केलेली आहे आणि त्याच्यानुसार त्याला यश मिळालेलं आहे. म्हणून याच्यामध्ये कमी जास्तपणा कधी लक्षात येतो जेव्हा तुलना करू, जेव्हा आपण स्वतःला सांगू की मी आज केलं त्याच्यापेक्षा चांगलं उद्या करेल, त्यावेळेला मात्र आपण त्या यशाचा निर्भेळ आनंद साजरा करू शकतो. त्यामुळे मेहनत खूप केली आणि यश कमी मिळालं हे वैयक्तिक जे आहे, ज्या वेळेला व्यक्तिशः आपण त्याचा विचार करतो तेव्हा त्याची तीव्रता नसते, जेव्हा ते कंपॅरिझन करतो त्यावेळेला त्याची तीव्रता आपल्याला वाटते. म्हणून आपण स्वतःला सांगत राहावं की मी आय विल डू बेटर दॅन टुडे, मी आजच्यापेक्षा उद्या निश्चितच चांगलं करेन. हे त्याच्यावरचं महत्वाचं एक माझं निरीक्षण आहे. थँक्यू. वेळेची शिस्त नसल्यामुळे, वेळेची शिस्त जर नाही तर आत्मविश्वास वाढत नाही, तो कमी होतो. बघा, मी तेच सांगितलं मगाशी, ज्या वेळेला आपण वर्गीकरण करतो कामांचं पण स्वतःच मी त्याच्या नियोजनामध्ये कमी पडतो. याचं कारण काय की वेळेची शिस्त आपण स्वतःला घालून दिलेली नाही. आणि मग असं होते की आपण जर का वेळ पाळू शकत नसलो तर पहिल्यांदाच आपण आपल्यातला आत्मविश्वासाला त्याचा ग्राफ खाली नेत असतो. आणि बरेचदा आजूबाजूला असे लोक आपल्याला पाहायला मिळतात, मी अगोदरही त्याच्यावरती बोललो की ते प्रचंड व्यस्त असतात पण ती व्यस्तता म्हणजे त्यांचं यश नाही किंवा त्यांचे प्रयत्न नाहीत, तर ते नियोजन शून्य पद्धतीने करत असलेली धावपळ आहेत. आणि त्या पद्धतीमुळे आपण जर वेळेची शिस्त पाळत असू तर आत्मविश्वास वाढतो. हे दोघांचं सकारात्मक प्रमाण एकमेकांना आहे. आणि याची दुसरी बाजू पण आहे, जे लोक असं म्हणतात की मला वेळच नाही, ते लोक खोटं बोलत असतात. बघा, म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी असं म्हणतात की मला वेळ नाही, आणि जे लोक असं म्हणतात त्यांच्या कामाची पद्धत किंवा त्यांचं जे काही यश अपयश आहे याचा ज्या वेळेला विचार करतो तेव्हा मात्र ते आपल्याला काही फारसं दिसत नाही.
ते नुसतं असं ज्याला आपण म्हणतो रॅट रेस अशा पद्धतीनं त्यांचं धावणं ते सुरू असतं आणि त्याच्या वाचून आपण पुढे जात नाही. म्हणून वेळेची शिस्त ही आत्मविश्वास वाढवणारी असते. म्हणून त्याच्यासाठी नियोजन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. नमस्कार सर, परीक्षेच्या आधी घाई गडबड टाळण्यासाठी काय करावे? परीक्षेच्या आधी घाई गडबड टाळण्यासाठी बघा, पहिले परीक्षेच्या बाबतीतले काही विधानं मला इथं तुमच्याशी चर्चा करताना करावे वाटतात. परीक्षा ही फक्त तुमच्या काही गोष्टींना तपासण्याचं एक साधन आहे. काही गोष्टींना म्हणतो मी, काही म्हणजे तुमचं लेखन कौशल्य, तुमची अभिव्यक्ती, म्हणजे तुम्ही कशा व्यक्त होता, कसे व्यक्त होता, याचं ते एक साधन आहे. आणि कुठलीच परीक्षा माणसाची शेवटची परीक्षा नसते. आपण दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं परीक्षा देतच असतो. मग परीक्षेच्या वेळेला धावपळ होऊ नये किंवा परीक्षेच्या वेळेला आपल्यावरचा ताण वाढू नये यासाठी परीक्षेचंही अभ्यासाचं वेळापत्रक, त्याचं नियोजन हे आपल्याला असणं गरजेचं आहे. आता बघा, याचं सरळ सरळ रिलेशन आपल्या करिअर सोबत आहे. कारण परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या यशापयशाच्या टप्प्यावरती सिद्ध करावं लागतं आणि ते एक माध्यम असते. त्यामुळे वेळेवर ज्यांना असं वाटतं की आता मला रात्रभर जागरण करून उद्याच्या पेपरला जायचं आहे, त्यांनी अगोदरच्या काळात या नियोजनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. चांगले विद्यार्थी कोणते? जे परीक्षेच्या अगोदरच्या रात्री सुंदर असं पोटभर जेवण करतात आणि छान झोप घेतात. ते विद्यार्थी अत्यंत नियोजनबद्ध त्यांनी काम केलेलं आहे. त्याला अपवाद असतात काही एकदमच, म्हणजे ज्यांनी परीक्षेकडे पाहिलंच नाही तेही तसंच करतात. पण पॉझिटिव्हली आपण घेऊ की जे पहिलेपासून त्यांची परीक्षा दररोज आहे, ते कोणत्या तरी विशिष्ट तारखेला परीक्षा आहे म्हणून ते तयारीत नाहीत, त्यांनी ते नियोजन केलेलं आहे. त्यामुळे हे करण्यासाठी आपण अशा पद्धतीचं कालबद्ध नियोजन, वेळापत्रक आणि तुमच्या या सगळ्या गोष्टींना परीक्षेला सामोरं जाताना तुम्ही पहिल्यांदा फिजिकली फिट असणं गरजेचं आहे. तुमचा आहार, तुमची निद्रा म्हणजे झोप, त्यानंतर परीक्षेच्या बाबतीतल्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे परीक्षेला सामोरे जाताना या विषयावरचं एक स्वतंत्र वेबिनार माझं युट्यूबला अवेलेबल आहे, ते मी आपल्यासोबत शेअर करीन. आणि या परीक्षेला सामोरं जाताना ज्या गोष्टी आपल्याला प्राधान्यानं करायच्या आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका सोडून पाहणे, त्यानंतर तज्ज्ञ जे आहेत त्याच्यामधले ज्यांनी तो पेपर अगोदर सोडवलेला आहे, तुम्ही राज्यसेवेचा विचार करत असाल, MPSC UPSCचा, तर त्याच्यामध्ये ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांच्यासोबत चर्चा करणे, परीक्षेच्या अगोदर ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षेला जाणार आहात त्या सेंटर बद्दलची चांगली माहिती करून घेणे, आपण सेंटरवर कधी पोहोचणार, घरापासून सेंटर पर्यंतचं अंतर, कोणत्या वाहनाने जाणार, कसे जाणार, ह्या सगळ्या बारीक चिरीक गोष्टी, इव्हन एक्झाम सेंटरवरती वॉशरूम कुठे आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठे आहे, पार्किंग कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेला सामोरं जाताना आपल्याला विचार करावा लागतो. एकदम उठला आणि पॅड घेऊन परीक्षेला गेला तसा विचार जो करतो त्याला वैष्णवीच्या प्रश्नामध्ये जे आहे की जी धावपळ होते ती अशा लोकांना होते. म्हणून आपण परीक्षेला एकदम आत्मविश्वासानं जर का सामोरं गेलो तर परीक्षेचा उत्सव होऊ शकतो. ते जे मुलं बघा ज्यांना कॉन्फिडंट जे मुलं असतात ते परीक्षेला एकदम आनंदानं जातात आणि म्हणतात की आय विल अचीव इट, मी ते निश्चितच करणार. आणि याचं रिलेशन करिअर सोबत आहे. जे लोक म्हणतात की बा परीक्षेच्या अगोदरच्या रात्रभर आई वडील पण त्यांना म्हणतात की तुझी व्यवस्था जाग्यावरच, तुला जेवायला तिथेच पाणी, तू उठू नको, आज रात्रभर अभ्यास कर, हे झालंच पाहिजे, नाही. जे लोक वेळेचं व्यवस्थापन करतात, जे स्वतःला आंतरिक शिस्त लावून घेतात, त्यांच्याकडे ह्या गोष्टी होत नाहीत. म्हणून तहान लागल्यावर विहीर खोदणे हा प्रकार परीक्षेच्या बाबतीत करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार सर. सर, अभ्यासात शिस्त ठेवण्यासाठी काय सल्ला देसाल? अभ्यासात शिस्त, पुन्हा व्यवस्थापन हा एक महत्वाचा पैलू त्याच्यामध्ये आहे. मुळात अभ्यास करणे म्हणजे पाठांतर करणे असा एक गैरसमज आपल्याकडे झालेला आहे. त्याला आपली मूल्यमापन पद्धती सुद्धा या अगोदरची कारणीभूत होती. आता बऱ्यापैकी तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडलेला आहात. आम्ही तेच केलं आमच्या काळात. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो की 6व्या वर्गात मला इंग्रजीचं जे काही पाठांतर करावं लागलं, आजपासून तब्बल 40 वर्षाच्या अगोदर 6व्या वर्गात मी असताना ते इतकं हॅमरिंग होतं की त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या अजूनही पाठ आहे. बटन दाबलं की मी ते जसं ते मशीन बोलते किंवा आपण एखादं गाणं लावतो तसं ते जाते.
ते काय होतं, फक्त मशिनरी सारखं यांत्रिकी पद्धतीनं ते पाठांतर कर. आणि अभ्यासाची जी शिस्त आहे ती अभ्यास म्हणजे जाणीवपूर्वक समजून घेऊन, ज्याच्यामध्ये आकलन हा एक महत्वाचा भाग आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीनं आपण समजून घेतो तेव्हा तिचं पाठांतर करायचं काम नाही. आणि आता परीक्षा पद्धतीमध्ये बऱ्यापैकी पाठांतराला साईड करण्यात आलेलं आहे. आता अभिव्यक्तीला महत्व आहे. एखादा प्रसंग आहे, तुम्ही 10वी-12वीच्या पेपरचा पॅटर्न जर बघत असाल तर त्याच्यामध्ये अभिव्यक्तीला आणि स्वमताला महत्व आहे, की आता तुम्ही या प्रसंगी काय कराल, किंवा एखादी सिच्युएशन दिलेली असते किंवा काही मुद्दे दिलेले असतात, त्याच्यावरून तुम्ही कथेचा विस्तार कसा करू शकता. तुम्हाला एखादी तक्रार करायची आहे सार्वजनिक व्यवस्थेबद्दलची, तर त्याबद्दलचं तुम्ही कसं कराल. तर ह्या सगळ्या गोष्टी आता आहेत. आता अभ्यास म्हणजे पाठांतर याच्यावर आपण नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे अभ्यासाच्या बाबतीतलं जे आपलं शिकवण्याचं ज्या गोष्टी आपल्याला नव्यानं माहीत पडतात त्या मुळापासून समजून घेणे, समजपूर्वक ऐकणे, समजपूर्वक शिकणे, हे जे लोक करतात त्यांना पाठांतराचं फार काम पडत नाही. ते अभिव्यक्तीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात. ज्यांचं आकलन चांगलं होते ते चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दलचं नॉलेज, ज्ञान मिळवू शकतात. आता आपल्याकडे माहितीचा भडीमार होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सगळी माहिती 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 सुरू आहे. पण नॉलेज ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळेला त्याच्यामधून तुम्ही आउटकम करण्यासाठी काय करता ते नॉलेज आहे. आता 100 प्रश्नांची उत्तर देणे यांत्रिकी पद्धतीनं ते माहिती आहे. पण अभ्यास करताना आपल्याला हे सगळं समजून घेऊन जर करत असू तर याच्यामध्ये वेळापत्रक मी अगोदर सांगितल्याप्रमाणे, फिजिकल फिटनेस, मेंटल आपण स्ट्रॉंग असणे मेंटली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टीसोबत अभ्यास करायला शिकणे. बघा, ज्या वेळेला आपण असं एखादी आपल्या आवडीची गोष्ट जी आहे, आपला छंद, कोणाला गाणं ऐकावं वाटत असेल, कोणाला डान्स करावं वाटत असेल, कोणाला पुस्तक अवांतर वाचन करणे, कोणाला गप्पा मारणे, हे सगळे आपले काय आहेत, छंद आहेत, आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा अभ्यास म्हटलं की त्याचा एक नकळत ताण असतोच, त्याच्यासोबत जेव्हा आपण अभ्यास करतो आपण तो एन्जॉय करतो. आणि म्हणून अभ्यास आपल्या आवडीच्या गोष्टीसोबत आपण जर का केला तर तो निश्चितच चांगला आहे. आणि याचं रिलेशन करिअर सोबत आहे. जे लोक आपल्याला, मी पुन्हा सांगतो की याचं वेळेशी संबंध आहेच. आणि जे लोक म्हणतात की आम्हाला वेळ मिळत नाही, त्यांना, ज्या लोकांनी वेळेचा सदुपयोग आपल्या आयुष्यामध्ये केला त्यांचं चरित्र त्यांनी पाहिलं पाहिजे. 12व्या वर्षी करिअर झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं, रायरेश्वरावर प्रतिज्ञा घेतली, करिअर सुरू झालं. आणि 75व्या वर्षी करिअर सुरू झालं डोनाल्ड ट्रम्पचं. बघा करिअर कशा पद्धतीनं सुरू होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षाचं आयुष्य, शहीद भगतसिंग 22-23 वर्ष वय. आणि यामध्ये सगळंच्या सगळं म्हणजे वेळेच्या नियोजनाबद्दल तर मी म्हणतो की लोक म्हणतात ना वेळ नाही, त्यांनी हे वाचावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी त्यांच्या आयुष्यातला क्षण पैशापेक्षा जास्त, संपत्तीपेक्षा जास्त महत्व देऊन ते युटिलाइज केला. तो अभ्यास, ते अभ्यासाचं नियोजन. आणि ज्या लोकांनी असं जगावेगळं काम केलं त्यांचं आयुष्य पहा, ते आयुष्य अत्यंत मर्यादित, लौकिक अर्थानं, पण युगायुगाचं काम करून गेले. महात्मा ज्योतिराव फुले 63 वर्ष. आणि सगळ्या युगाला, सगळ्या जगाला शिक्षणाचा संदेश. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणून माझी या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की जे असं म्हणतात की आम्हाला वेळ नाही, त्यांनी ह्या लोकांचे चरित्र वाचावे. 44,000 ग्रंथांचं कलेक्शन आपल्या घरामध्ये करणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किती प्रचंड प्रगाढ असा हे असावा, त्याबद्दलचा जाण असावी, त्याबद्दलचं मोठेपण असावं. म्हणून अभ्यासाला या पद्धतीने जेव्हा आपण महत्व देऊ त्यावेळेला आपली शिकण्याची ईर्ष्या कमी होणार नाही. शिकण्याला वय नसतं, आपण नेहमी शिकत राहावं. आणि जे लोक चांगल्या मित्रांच्या, चांगल्या ग्रंथांच्या, झाडांच्या आणि मुलांच्या सहवासात ते शिकत राहतात. त्यामुळे अभ्यासाला या पद्धतीने जर का आपण मानलं तर ते अडथळे आपल्याला येणार नाही, चांगल्या पद्धतीने ते निश्चितच होईल असं मला या निमित्तानं वाटतंय. पण एक प्रश्न आहे, येस. मला बऱ्याच दिवसापासून प्रश्न होता, काळानुसार वेळ बदलतो. काळानुसार वेळ बदलतो का? काळानुसार वेळ तेवढीच आहे. मी सांगितलं अगोदर की प्रत्येक माणूस श्रीमंत आहे आपल्यामधला. म्हणजे जे
जगावरती राज्य करणारे जे स्वतःला समजतात त्यांच्याकडे दिवसातले 24 तास आहेत, आणि ज्याला उद्याचा सूर्य आपल्या अंगणात येतो की नाही याची भ्रांत आहे त्याच्या जवळ 24 तास आहेत. पण आता ही वेळ बदलणे ही परत एकदा सापेक्षता आहे. ती अशी की आता प्रत्येकच बाबतीत जुन्या गोष्टींची आपल्याला उदाहरणं दिली जातात. आमच्या वेळेला असं नव्हतं, आता असं आहे. काळ बदलला, वेळ बदलली, पण त्या वेळेनं आम्हाला आता आमच्या पदरामध्ये नवीन अनेक गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत. आता आपल्या अगोदरची जी पिढी आहे ती पिढी आपल्याला वारंवार सांगते, तुमचे आई बाबा पण सांगत असतील की आमच्या वेळेला हे असं नव्हतं, आता हे आलं. त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांच्यामध्ये पालकत्वाचा इगो तयार होत असतो ते वेगळ्या पद्धतीनं बोलतात की आम्ही लहान होतो तर जुने पुस्तकं घेत होतो, मोठ्या भावाचे पुस्तकं लहान भाऊ वापरत होते, दुसऱ्यांचे कपडे वापरून आम्ही हे झालो, एक एक ड्रेस 2-2 वर्ष वापरत होतो. हे त्या काळाचा तो महिमा होता. आता तसं नाहीये. त्यामुळे आपण त्या गोष्टींमध्ये गुरफटून राहिल्यापेक्षा पुढे जात ते पाहणं ते गरजेचं आहे की आता येणारा काळ काय सांगतो. येणारा काळ आता हे सांगतो की आम्ही भविष्यवेधी शिक्षणाच्या दिशेनं जात आहोत. जग काय करते, जगात काय सुरू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आम्ही आहोत. रिमोटवरती सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. यामुळे माझं जीवन संतुलित कसं होईल, म्हणजे त्याला विकसित आपण म्हणतो परंतु त्यामध्ये पण सापेक्षता आहे. आणि या सगळ्यांच्या सोबत आपला विवेक कायम ठेवणे म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण बोलतो भारतीय संविधानानं समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही तत्व, ही मूल्य आपल्या आयुष्यामध्ये जे दिलेली आहेत ती म्हणजे माणसातला भेद नष्ट करणे, विवेकानं पुढे जाणे. मी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा नागरिक या नात्याने माझ्याकडून या देशाला काय देऊ शकतो, हे म्हणून आता तब्बल 1950 पासून आम्ही आता 2026 मध्ये आहोत, बरोबर. तरीही त्या चौकटीचं, संविधानाच्या चौकटीचं मोल हे दिवसेंदिवस वाढत आहे. जगामध्ये एवढी अशांतता आहे, जगामध्ये एवढा हिंसाचार आहे, पण माझा भारत देश हा अजूनही त्यामध्ये तग धरून आहे नव्हे, तो अभिमानानं डौलानं जगाला ओरडून सांगत आहे की आम्ही संविधानानं चालतो आणि यामध्ये विवेक आहे, यामध्ये समता आहे, मानवता आहे. त्यामुळे जगातली सगळ्यात मोठी विविधता माझ्या देशात आहे आणि त्या विविधतेला धरून ते किती युनिव्हर्सल आहे, त्याचा कुठे काळ बदलला, ते आहेच. त्याला घेऊनच आम्ही पुढे जाणार. आता आम्ही काय म्हणू, आपण त्याला जग जवळ आलं, एका क्षणात जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यावरती संपर्क आम्हाला करता येतो. ह्या सगळ्या गोष्टी जरी झालेल्या असल्या तर काही गोष्टी आपल्या युनिव्हर्सल आहेत आणि त्याच्यातलं हे आहे ते म्हणजे मानवतेचं बीज. आणि हाच संदेश मला असं वाटतं की या माध्यमातून आपण देणं गरजेचं आहे. वेळ व्यवस्थापन आहे, शिस्त आहे. ती शिस्त, स्वयंशिस्त ज्या वेळेला होते तेव्हा त्याचा कोणाला त्रास होत नाही. ती जेव्हा आत्मिक असते त्यावेळेला आपण त्यामधून पुढे जात असतो. म्हणून अशा पद्धतीनं हेच सलग आपण पुढे पेरत जाऊ आणि यामधून चांगला समाज घडवत, आजूबाजूला खूप निराशादायक गोष्टी जरी असल्या तरी अजून निश्चितच नवसंकल्प ग्रुप सारखे मरुद्यानं अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे वाळवंटात निश्चितच हिरवळ फुलणार आहे. म्हणून आपण आता असा एक संकल्प घेऊया की पुढे पाऊलेही स्वतःहून टाकू, चला या जगाला सुधारून टाकू, जीवापाड जपू या नव्या रोपट्यांना, पुन्हा हे बगीचे फुलारून टाकू, पुन्हा हे बगीचे फुलारून टाकू. या सगळ्या गोष्टींचा उपयोग घेऊन आपण वेळ आणि शिस्त याचा आपल्या आयुष्यातलं निश्चितच महत्व आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण बोलू, अन्यथा इथे थांबू. खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांचे. सर, आज आपण प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी प्रभावीपणे दिली. त्यामुळेच विद्यार्थ्यांमधील शंका आणि अनुभव स्पष्ट झाले आहेत. यात सगळ्या चर्चेनंतर आपल्याकडे एक अंतिम आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न उरला आहे. सर, आजच्या पिढीला वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त याबाबत आपल्या या संकल्प बोलकेच्या मंचावर आपला काय संदेश आहे? आपण वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त ह्या दोनही गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आपण इथून पुढच्या काळात मानला पाहिजे. जे लोक वेळेचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकतात. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपल्याला प्राधान्यक्रम ठरवता येणे.
आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला काय अचीव करायचं आहे, प्राधान्यक्रम ठरवणे आणि त्यानंतर त्याची यशस्वीता चांगल्या पद्धतीनं होते की नाही यासाठी प्रयत्नरत राहणे, ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन आहे. आणि हे वेळेचं व्यवस्थापन ज्या लोकांना जमतं ते लोक जगावरती राज्य करतात. आज ज्या ज्या लोकांचे चरित्र वाचले जातात, इतरांना सांगितले जातात, त्यांनी आपल्या आयुष्यात एक छोटीशी गोष्ट केलेली असते, ती म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. आणि आपल्याला जी वेळ मिळालेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. कोणाला आपला वेळ देण्याच्या अगोदर आपण 100 वेळ विचार करावा. ती वेळ स्वतःसाठी आणि स्वतःशी जो संवाद आहे, स्वतःशी जे बोलणं आहे, त्याच्यासाठी दररोज आपल्या दैनंदिन जीवनातला वेळ स्वतःसाठी राखून ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे. ती एनर्जी आहे. आपण जेव्हा स्वतःशी संवाद साधतो आणि तिथं कोणीच नसते, आपणच असतो, आणि त्यावेळेला जेव्हा आपण हे करतो तेव्हा ती ऊर्जा आपल्याला पुढे जाण्याची एक प्रेरणा देत असते. आणि दुसरी गोष्ट शिस्त. शिस्तीशिवाय आयुष्य नाही. शिस्त ही इतरांना लावणे यापेक्षा ती स्वतः आत्मसात करणे, ते इतरांना अनुकरणीय ठरू शकते. बघा, लोक आता इंस्टाग्राम आणि या सगळ्या सोशल मीडियावरती जे फॉलोअर्स नावाचा जो प्रकार आहे, वाय दे फॉलो यू, तुम्हाला ते का फॉलो करतात, तुमचं काहीतरी त्यांना भावतं, बरोबर. त्यामुळे शिस्तीच्या बाबतीत सुद्धा आपण त्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत की ते फॉलो करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मला जर असं वाटत असेल की माझा लहान भाऊ, माझी लहान बहीण चांगल्या पद्धतीनं पुढे गेली पाहिजे, तिनं सुद्धा या पद्धतीनं ते केलं पाहिजे, तर पहिल्यांदा ते मी आत्मसात करावं. मी शिक्षक या नात्याने जर मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी ते चांगलं केलं पाहिजे, तर माझी ती ड्युटी आहे की मी त्यांच्या पुढे काहीतरी गोल तयार करून ठेवावे, असं वर्तन माझं असलं पाहिजे. तेच घरात सुद्धा आहे बाप म्हणून. त्या ठिकाणी सुद्धा माझी तेवढीच जबाबदारी आहे की माझ्या मुलींनी, माझ्या मुलांनी ते मला त्या पद्धतीनं फॉलो करावं. प्रत्येकानं आपापली जबाबदारी, व्यवस्थापन आणि शिस्त या दोनही गोष्टींमध्ये जर का पाळली तर आपण कोणत्याही ठिकाणावरती असो, आपण घरातला कर्ता पुरुष आहे, विद्यार्थी म्हणून आपण आहोत, आपण ग्रुपमध्ये काम करताना लिडरशिप करतो. लीडर कोणाला म्हणतात? जो लीड करतो. का लीड करतो? त्याला फॉलो का करतात? कारण तो अनेक गोष्टी इतरांना चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो. तो रिस्क घेतो, पण त्याच्यामधून पुढे नेण्याची ताकद ठेवतो. आणि हे जे नेतृत्वाची क्षमता आहे हे व्यवस्थापन आणि शिस्तीतूनच जात असते. त्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये व्यवस्थापनाचं कौशल्य, वेळ व्यवस्थापन जेवढी महत्वाची आहे तेवढं ताणतणाव व्यवस्थापन आहे, तेवढं रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला जी साधनं उपलब्ध आहेत त्याचं व्यवस्थापन महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये शिस्त सुद्धा तितकीच महत्वाची आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. आज वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त या विषयावर विद्यार्थ्यांना, तरुणांना, कामगारांना दिशा देणारा संवाद केला आहे. आपल्या मौल्यवान वेळेबद्दल संकल्प बोलके परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना एवढेच सांगू इच्छिते, आजचा एक विचार लक्षात ठेवा. वेळेला दोष देण्यापेक्षा वेळ वापरण्याची पद्धत बदला. जर तुम्हाला आजचा हा संवाद विचार करायला लावणारा वाटला असेल आणि आवडला असेल तर नवसंकल्प फाउंडेशनला नक्की जोडले जा. फाउंडेशनच्या अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपलं मत कमेंटमध्ये नक्की मांडा आणि हा संवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. धन्यवाद. धन्यवाद. माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की नवसंकल्प ग्रुपच्या ज्या ज्या काही शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण विषयक ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये आपण हिरिरीनं सहभाग घ्यावा. खामगाव शहर आणि परिसरामध्ये अत्यंत होतकरू आणि तेवढेच आशादायी तरुणाई या माध्यमातून जुळलेली आहे आणि मला आज तुमच्या सर्वांसोबत संवादाची संधी तुम्ही सर्वांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी व्यक्तिशः नवसंकल्प ग्रुपचा मनापासून आभारी आहे आणि तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.